नाही जानू, सगळं जग जरी जयंतच्या टीम मध्ये गेलं तरी मी तुझ्याच टीम मध्ये असेन. मी तुझी बाजू कधीही सोडणार नाही. बरं चला आता टीम्स तर पडल्या, पण ऍक्टिव्हिटीज प्लॅन करायला हव्यात ना. तसंही थोड्या वेळात मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मला खूप धमाल करायची आहे. हो हो हो, धमाल वगैरे सगळं कर, पण हे बघ मेहंदी काढणार आहेस, तुझी सगळी कामं आधी उरकून घे. नंतर म्हणशील मला हे हवंय ते हवंय. ऐक ना, मला सांग, हे गळ्यातलं नक्की या ड्रेसवर सूट होत आहे ना, की बदलू? किती विचार करतेस जानू तू? तुला काही छानच दिसतं. सॉरी, आय मीन मिस जानवी, तुम्हाला सगळं छानच दिसतं. अगं इट्स ओके. तसेही आपण सेम एजचे आहोत, त्यात आता आपण एकमेकांना ओळखायला पण लागलोय. सो यू कॅन कॉल मी जानू, चालेल मला. बरं यतीन, तू सांग मला, तू मला मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने सजेशन देशील. मला सांग, कसं दिसतंय हे? चांगलं दिसतंय ना? हो दिसतंय. काय यार तुम्ही, मी जस्ट म्हटलं तुम्हाला की तुम्ही मला माझ्या फ्रेंड सारखे वाटता आणि तरी तुम्ही मला अशी प्रोफेशनल उत्तरं देताय. जाऊ दे. अरे खरंच खूप छान दिसतंय. नक्की? हो. जानू, अय्या किती छान तयार झालीस तू. छान दिसतेस. बरं, तुझं आटोपलं असेल तर बाहेर येशील का लवकर? हो. कार्यक्रम सुरू करायचा आहे. लवकर ये बरं. आलेच. बरं या. जानवी, सॉरी जानू, जरा ना माझ्या फोनमध्ये ना रेंज नाहीये आणि मला ना एक फोन करायचा आहे, तर मी आलो. ओके. ओके. ऐक ना, तुला एक विचारू का? हां विचार ना. मला सांग, तुम्ही दोघं डेट करताय ना? नाही नाही नाही, मी ह्या बाबतीत स्ट्रिक्टली प्रोफेशनल आहे. अगं अगं, इट्स ओके, चिल. मी आपलं असंच विचारलं.